नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश साळके तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो। आज आहे संडे आणि आज आपण चाललेलो आहोत विरारला एका रिसॉर्ट मध्ये आपल्या ग्रुप सोबत। खूप महिन्यानंतर असा प्लॅन झालेला आहे। चला तर मग सुरू करूया। गुड मॉर्निंग मित्रा, बघतोय ते दिसतोय पण हे काय आहे, आता कलर वेगळा आहे, बाकी सगळं मॅचिंगच आहे आपलं। सुबोध रे अजून काय असणार आहे। हॅलो मित्रांनो, तर तुमचं नवीन ब्लॉग मध्ये परत स्वागत आहे। आज मी आणि माझे दोन बीप तर आम्ही चाललोय हॅशटॅग अपशब्द, विराजच्या भाषेत हॅशटॅग अपशब्द। आम्ही तिघं चाललोय। आमचा एक चौथा भाऊ तिकडे आम्हाला स्टेशनला भेटेल, तो जरा वेगळा आहे। हे तो शिवाय काय म्हणायचं तुला या? मी आफ्टर भांडण लावी काय माय ग्रुप। अच्छा, दिसतोय का आम्ही आफ्टर भांडण लावून झाल्यावरती आता अर्धा तास एंटरटेनमेंट। हो हो, आता मी ते एअरफोन लावत नसतो। तू ते गाणं टाका, चल 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 बोल ते सुंदर काय म्हणतो। चड्ड्या किती घेतल्यात तुम्ही? चड्ड्या एक नाही बापाची काय बापाची काय? अरे पप्पांची यायला माझी एम आहे। ठीक आहे, लटकन आज चड्डा चिल्लर पार्टी आज लटकन बनणार आहे। असं फोटो काढून घेता हे घर तुम्ही एवढा शाळेत तरी शिकलात काय? सायन्स मध्ये विटॅमिन ई सी चं विटॅमिन डी मला देता येतं, विषय नाही। इथे फेस सिरम वरून खूप गहन डिस्कशन चालू आहे मुलींचं। कोणत्या विटॅमिन काय पाहिजे, कोणत्या त्यांना विटॅमिन ई सी एवढा अभ्यास शाळेत केला असता, कुठच्या कुठे गेल्या असत्या। आईन्स्टाईनला मागे सोडलं असतं या पोरींनी, मग काय बोलणार आता। विटॅमिनच्या बाकी नाही, पण विटॅमिन डी मी देऊ शकतो। स्केड्यूल विटामिन गोळ्या तर खायच्या, माशाच्या गोळ्या, फिश ऑइल। तुम्ही जे पाहिजे ते घ्या, पण लावणार आम्हीच आहोत। काय बोलता मित्रांनो? लॉकर घ्या चावी कुठे ठेवणार? आपल्याकडे किती मिनिटं झालं पाहिजे? 10 मिनिटात, पण थोडा वेळ लागतो। 14 मिनिटं लागतात। गौर से देखिए इस फेस। 14 मिनिटं मेडिकल मध्ये भेटतं, पाणी मेडिकल मध्ये भेटतं। बॅगेत भरून मारे ना मी। घे आज मध्ये घे। अजून एक आईफोन बावला भाई, तू क्यों ले रहा है? किसको पूछ के ले रहा है? तेरे को पूछ के ले रहा हूँ भाई। ज्यादा बढ़ गया।
मित्रांनो आपल्या सोबत आहे महेश सोलंकी उर्फ बाबल्या भाई. बाबल्या अपन किधर जा रहे हैं अभी? बाबल्या दिस इज फैमिली शो, पब्लिक शो है, ये सब मत बोल यहाँ पे, अपशब्द मत बोल. रूम चाहिए. आम्हाला इकडे गाईड मिळालेला आहे मंथन रिसॉर्ट याचा. तुम दोनों लग रहे हो मेरे को रूम देने वाले. अरे तू भी लग रहा है, आजा. तीनों मैं तो डीलर है भाई. रिसम करेंगे तीनों एक आम्ही चाललोय बस डेपो कडे. तिकडे आमची बस वाट बघते. बोला गणपती बाप्पा. सर गाडी कुठे जाणार? गाडी नंबर 1552. सर ते पीटीचे मॅडम कुठे आहेत? इंग्लिश पीटीचे मॅडम, पीटीचे सर आणि पीटीचे सर. बरोबर पीटीचे कोण नाही बोलत. इंग्लिशचे मॅडम आहे. ज्यादा नहीं चल रही है. संके सर मात्र मॅडम. तिला कोण ओळखी? राजस्थान टुरिझमचे उपाध्यक्ष. साले शादी 13 साल में हो. अरे नहीं, बालविवाहाचे पुरस्कृत. जब मैं 1 साल का था तब मेरी पहली शादी हुई. दूसरी शादी में तूने बुलाया नहीं भाई. फिर उसने फिर बिस्किट के पार्ले जी के लिए थोड़ा सा झगड़ा हो गया हमारा, तो डिवोर्स कर दिया. हो गया. अभी भाई दूसरी लड़की की तलाश में है. प्लीज सेंड सम रिश्ता. गलत बोला. दूसरी लड़की मेरे तलाश. मान मेलो तरी पण मान सन्मान नाही. ये भी सही है. अरे नाही भेटतो ऐसा नाही. काय वैसे भी टेक तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत मंथन रिसॉर्टच्या गेट वरती. तुम्ही समोर बघू शकता. चल लवकर. हो गई टेक खत्म इधर ही. सब खत्म, डाटा. तर गाईज हा आहे मंथन रिसॉर्ट. बघू शकता. तुम्हाला अजून आतमध्ये गेल्यानंतर पण मी दाखवेन. सध्या हा एंट्री गेटवरून असा दिसतो. निलेश तिकडे बॅक साईडला बुकिंग करतोय आमच्या सर्वांची. तोपर्यंत आम्ही इकडे असाच टाइमपास करतो उभ्या सर्व. हे बघा आपण जरा प्रणय भाऊंशी बोलूया. प्रणय भाऊ त्यांच्या आय थिंक गर्लफ्रेंडशी बोलतायत. त्यांना गर्लफ्रेंडचा फोन आलाय. मी गर्लफ्रेंडसोबत बोलतो ना पण यासोबत त्याला बोलून आहेच नाही भाई. सॅड रियालिटी दाखव. भाऊ थोड्या वेळासाठी विसरला की त्याची गर्लफ्रेंडच नाहीये. मेरा बीवी भाग गया. कहीं भी कैसे ये क्या हुआ? अरे अब मेरा बीवी भाग गया. अरे तेरा तो शादी नहीं हुआ है. तर आम्ही कपडे चेंज करून आता नाश्ता करायला बसलोय. नाश्त्याला आहे मिसळ आणि कांदे पोहे. तर ओंकार महाडिक आपल्याला सांगतील की कसा आहे नाश्ता. ठीक आहे कुछ तो बोलो. ठीक आहे हे ओके आहे, चांगला आहे. आता मी नाश्ता एन्जॉय करतोय. येस फोकस मारलं बरं. फोकस नाही झालाय. तर मित्रांनो पोहून डवल्यावरती सर्व कसे इकडे बसल्यात बघा. मासे तडपडतात पाण्यामध्ये.
देव मासा, उलटा बोलणारा मासा बघा मित्रांनो. ट्रिपल मासा. कोण आहे ये? आपण आता शूट वगैरे काय करू ना, त्याचं ब्लॉगिंग करू. जेवणाच्या कोकणांची वाट बघत असताना पोटात कावळे ओरडताना ओमकार महाडिक, नेहा दगडे आणि कल्पेश चाळके फ्रॉम मंथन रिसॉर्ट. दाढीवाला लहान पोरगा इकडे हरवलेला आहे. अश्विनी गडशी यांनी ताबडतोब नोंद घ्यावी. आलेले आहेत पासेस आलेले आहेत. लकी ड्रॉ लवकर द्या. पैसा. मंथन रिसॉर्ट लंच मंथन रिसॉर्ट लंच कूपन. चला पेट पूजा करूया. रिव्ह्यू देतो. जीवाची मजा करून घेतल्यानंतर जेवणाचा आनंद घेताना प्रत्येकजण आपल्याला रिव्ह्यू देणार आहे. आता स्टार्ट करूया महाडिकपासून. महाडिक नॉनव्हेजचा रिव्ह्यू दे. बेस्ट आहे. काय तू सांग काय चांगलं आहे? कोणती गोष्ट आवडली तुला? नेहा तुला कोण याच्यातलं काय आवडलंय? चिकन. जय भाई चिली चिकन इज बेस्ट. आधी चिकन चिली. आता मी सांगतो मला काय आवडलं. चिकन बेस्टच आहे, त्यासोबत चिकन चिली पण एकदम बेस्ट आहे. मी सांगू? मी नाही सांगणार. महाराष्ट्राची हास्यजत्रेचा बिग फॅन आहे आपला भाऊ ओमकार महाडिक, त्यामुळे असले जोक मारत असतो तो. अजून पण काहीतरी मारतो. मित्रांनो हे बघा, मी आणि माझा मित्र आणि स्वतःच बोलले ते बरं झालं. कोण दिसतं? जागा आहे. अरे भाई फॅमिली शो आहे रे. आपल्यात वाट. सॉरी यार. कसं काय मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहेत मंथन रिसॉर्टला आपल्या मित्रपरिवारासोबत. तर पहिले आपले हे मित्र आहेत कल्पेश चाळके, ओमकार महाडिक, त्यानंतर आदी काळे. त्यासोबत आपल्याकडे आहेत काही मैत्रिणी, ऋतुजा काळे, निशा, नाव काय का तुझं? नेहा. आणि त्याचसोबत आपले थोडे मित्र ह्या साईडला थोडे सुद्धा आहेत, त्यांचा पण आपण इंट्रो घेऊया. तर याला तुम्ही पाहिलं असेल आधी, आपला भाऊ बाबल्या, सुक्कू भाई. भावा तू पण इंट्रो देऊन टाक आता. सॉरी मित्रांनो, खरंच मी पहिला भेटलोय मी त्याला. मित्रांनो लंच करून थोडासा आराम करून आम्ही आता आलेलो आहोत मंथन रिसॉर्ट जवळ एका बीचवरती. तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल, खूप सुंदर असा समुद्र किनारा आहे. ॲक्च्युली वाळू पण छान आहे इथली, पण कचरा खूप जास्त आहे जरा. आवाजाचा प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला, कारण हवा खूप जोरात सुटली आहे इकडे. पण अशी अतिशय असं आल्हाददायक असं वातावरण आहे.
तर रिसॉर्टच्या बाहेर पडल्यावरती असा सुंदर असा परिसर आहे इथला. उंच उंच नारळाची माडाची झाडं आहेत. समोर आपला ग्रुप चाललेला आहे पूर्ण आणि कॅमेऱ्याच्या समोरच जय भाऊ किल्लेकर आणि रस्त्याच्या कडेलाच ही आय थिंक शेवंतीची झाडं आहेत, फुल झाडं आहेत, सगळी तीच आहेत. आणि तिकडे त्या साईडला बीच आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे कल्पेशची मैत्री आणि ह्याच्या पुढे मी कल्पेशचा ब्लॉग टेक ओव्हर करणार आहे. सो आता आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. 6 वाजलेत आणि आता आमची गाडी निघणार आहे, पण आम्ही बसची वेट करतोय. बस अजून आलेली नाहीये, तर आमचे सगळे मित्रमैत्रीण इथे वेट करतायत. से हाय. हॅलो. तर मित्रांनो, अशा रीतीने आमचा मंथन रिसॉर्ट फिरून झालेला आहे. खूप एन्जॉय केला आम्ही. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कल्पेशच्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. मी नाही बोलत आहे, निशा बोलते म्हणून तरी करा. ठीक आहे. आणि ओमकार पण काहीतरी सांगणार होता. नाही, तू काहीतरी देणार हो, होता. अरे ते चार्जिंग संपले तेच सांगतोय. नंतर मी QR देईन माझं. आणि डोनेट ओमकारला पैसे डोनेट करा प्लीज. ओमकारला आयफोन 16 प्रो घ्यायचा आहे. आयफोन 14 आहे मला. ओव्हर ऍक्टिंगचे 50 बाय रुपये बाय बाय कट. बाय बाय. मित्रांनो, गाडी येताना तर आम्ही बसमधून आलो, पण आम्हाला निघता खूप लेट झाला. तर या पोरींमुळे निघताना आम्हाला लेट झाला. त्यामुळे आता आम्हाला त्या रिसॉर्टवरून फक्त एक टाटा मॅजिक मध्ये बसवलंय 13 जणांना. तर तुम्ही बघू शकता आम्ही कसे बसलोय एकमेकांच्या मांड्यांवरती. पुढे 2, इकडे किती 11 जण बसलोय. इमॅजिन, जस्ट इमॅजिन. मला आयुष्यात पहिल्यांदा खिचडी आवडायला. अशा प्रकारे आमच्या या रिसॉर्टच्या ट्रिपचा एंड होत आहे. आणि मला आयुष्यात पहिल्यांदा रस्त्यावरचे खड्डे पण आवडायला लागले. ओमकारला तर सगळंच आवडेल आज. हॅपी एंडिंग गाइस. समझ रहे हो आप. चलो बाय बाय, सी यू.